नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पाताळगंगा MIDC हद्दीत जैववैद्यकीय कचरा म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प येणार असल्यानं रसायनी पाताळगंगा परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। याबाबत गावोगावी बैठका घेत नागरिक या प्रकल्पाला विरोध दर्शवतायत। खालापूर, पनवेल तालुक्यासह रसायनी पाताळगंगा परिसरातील ग्रुप ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून हा प्रकल्प रसायनित होऊ नये यासाठी मंत्री महोदयांना निवेदनही दिलं आहे। गोवंडी येथील मेसर्स SMS एन्व्होक्लीन प्रायव्हेट लिमिटेड हा प्रकल्प मुंबई हायकोर्टाने हलवण्याचे आदेश देताच त्यासाठी खालापूर तालुक्यातील आतकरगाव येथे जागा निश्चित केली होती। परंतु जनसुनावणी दरम्यान येथील नागरिकांनी विरोध दर्शवला। यानंतर बोरिवली पाताळगंगा A2 प्लॉट या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आला। अशा प्रकल्पामुळे 8 ते 9 किलोमीटरचा परिसर बाधित होऊ शकतो। यामुळे रसायनी पाताळगंगा परिसरावर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। हा प्रकल्प येऊ न देण्यासाठी परिसरात नागरिकांमधून प्रयत्न सुरू आहेत। गेल्या काही आठवड्यांपासून रसायनी पाताळगंगा पंचक्रोशीतील सर्वच गावातील नागरिक पेटून उठलेत। काहीही झाले तरी हा घातक प्रकल्प येऊ द्यायचा नाही असं सर्वांनी ठाम केलंय। हा प्रकल्प पाताळगंगा MIDC हद्दीतील बोरिवली गावच्या परिसरात होणार असला तरी त्याची झळ रसायनी पाताळगंगा आणि आसपासच्या परिसरातील सर्व गावांना बसणार आहे। मुंबईतून येणाऱ्या या जैववैद्यकीय कचऱ्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन कॅन्सर, TB, अस्थमा, न्यूमोनिया, त्वचारोग यांसारख्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। या प्रकल्पामुळे जवळपास 90 गावं आणि असंख्य वाड्या बाधित होऊन परिसराचा नाश होईल असं भाकीत तज्ज्ञांनी वर्तवलंय। या प्रकल्पाविरोधात परिसरातील नागरिक दिनांक 4 मार्च रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाताळगंगा कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत। या प्रकल्पाला देण्यात आलेली जागा रद्द करण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी मोर्चेकरी विराट धडक मोर्चाद्वारे करणार आहेत। वादळवारा लाईव्हसाठी राकेश खराडे, रसायनी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।